नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी 9 गावातील शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पाण्यासाठी या शेतकऱ्यांची बैठक सुरू आहे। सत्ताधारी भाजप विरोधामध्ये मतदान करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। तर तिसंगी, सोनके, भंडी शेगाव, त्याचप्रमाणे शेळवे, नादेगाव मधील शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणी मात्र आता वाढणार आहेत। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन कसबे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची ही आक्रमक भूमिका कुठेतरी माढ्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांवरती परिणाम करून येतील असं दिसायला लागलंय। तर काय अधिक माहिती मिळते? नक्कीच सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं ही जळू लागलेली आहेत। नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून असणारी ही 9 गावं आहेत आणि या 9 गावातल्या शेतकऱ्यांची सध्या गादेगावमध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीचा सूर असा आहे की सत्ताधारी भाजपच्या विरोधामध्ये आपण मतदान करायचं, कारण भाजपच्या नेत्यांकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी अद्याप त्यांना पाणी दिलं नाही असा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे या 9 गावातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात मध्ये मतदान करायचं असा सूर या बैठकीमध्ये आहे। त्यामुळे भाजपच्या अडचणी या माढ्यातल्या काही संपता संपण्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की शेतकरी आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची अडचण वाढते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार।